मित्रांनो, मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, जो काम करतो तोच कधीतरी काहीतरी चुकतो, परंतु ती चूक त्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर ती दुरुस्त करायची असते आणि पुन्हा समाजाला त्याचा कसा चांगला फायदा होईल याबद्दलचा प्रयत्न करायचा असतो। ते करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना नेहमी आधार द्यायचा असतो। जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून राजकारण समाजकारण बाबांनो होत नाही, पण तीच भूमिका बारामतीमध्ये सातत्याने स्वीकारलेली आहे। माझा मागासवर्गीय समाज असू द्या, माझा त्या ठिकाणी भटका समाज असू द्या, माझा त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज, ओबीसी समाज, बहुजन समाज, सगळ्या जाती धर्माच्या मध्ये आपण त्याला कसा न्याय देता येईल, कशी मदत करता येईल याच बद्दलचा प्रयत्न आजपर्यंतच्या राजकीय आपण बहुतेक सर्वांनी केलेला आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे। मित्रांनो, परिस्थिती का गंभीर आहे? माझ्या खडकवासल्याचं पाणी मर्यादित झालेलं आहे। पुण्याला प्यायला द्यावं लागतं, ते आपलं कर्तव्य आहे। पुणे हे विद्येचं राजधानी आहे, तिथं ITचं हब आहे आणि त्याच्यामुळं एक इंटरनॅशनल दर्जाचं आपलं पुणे शहर, त्याला जोडून असणारं माझं पिंपरी चिंचवड शहर, ह्या शहराला देखील पाणी लागतं। शेवटी पिण्याचं पाणी त्यांना देत असताना शेतीचं पाणी कमी होत आहे। मित्रांनो, दुसरीकडनं कुठला पर्याय राहिलेला नाही। हर्षवर्धन पाटील, मी, दत्तामामा, रमेश थोरात, सुभाष कुल, राहुल कुल, सॉरी माफ करा, अण्णांच्यावर काम केलेलं असल्यामुळे एकदम तोंडात नाव आलं, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। परंतु राहुल कुल, शिवतरे, आम्ही सगळे जे महायुतीचे घटक आहोत, आम्ही अनेक वर्ष तुमच्या सगळ्याच्या जोरावर राजकारण समाज प्रश्न समजून घेतलेले आहेत, रात्रीचा दिवस केलेला आहे आणि ही कामं कशी आपल्या लोकांची होतील याबद्दलचा प्रयत्न केला आहे। यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आपण एकमेकाला आता एकमेकाचा विरोध करून काही प्रश्न तसेच राहतात, त्याच्यातनं वाद होतात, भांडण होतात, सभा मोठ्या होतात, आम्ही त्यांनी आमच्यावर आरोप करायचे, ह्याच्यातनं जनतेला काय मिळालं, ह्याच्यातनं त्यांचं काही प्रश्न सुटले का, माझ्या तरुणींचा रोजगारीचा प्रश्न सुटलाय का, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलंय का, याचाही विचार आम्ही लोकांनी केला पाहिजे। परत आम्ही केलाय। मध्ये तुम्हाला आठवत असेल, देशाचे पंतप्रधान होते, मलाही तिथं पहिल्या रांगेत आम्ही बसलेलो होतो। आम्हाला सगळ्यांना पंतप्रधान याच्या आधी सभा संपवायला म्हणजे करायला सांगितली होती, कारण त्यांचा वेळ महत्वाचा असतो, परंतु राज्याचा प्रमुख या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं तिथं भाषण करायचं होतं। त्यांचं नाव पुकारलं, खुर्ची मोकळी होती, मी तिथं गेलो आणि तिथं बसल्यानंतर मी त्या बाबतीमध्ये आपण अरे कुणी नाही दिलं, मी स्वतः नाव घेतलं, तुम्ही माझं भाषणच ऐकत नाही। चंद्राअण्णा, तुमचं नाव मी घेतलं काय बाबा? अरे मी इथं अण्णांचं नाव नाही घेणार, तो कुणाचं नाव घेणार?